अरे देवारी थकली. धो धो दम याला. नाही 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 धावाच लागेलच. भावजेसाठी तर करावंच लागेल. सविता हो सविता सविता लवकर लवकर ये लवकर ये सविता. शांताबाई काय झालं? सविता सविता मला 10,000 उसने दे सविता लवकर तू मला. सविता तुम्ही एवढं काम कर. शांताबाई पैशाचं कोणतं काम पडलं तुला एवढं? मला झाबरूच्या बायकोसाठी पाहिजेत 20,000 रुपये डॉक्टरने जमा करायला सांगितले. सविता तू काय कर पैसे घे आणि दवाखान्यात जाय तू आपल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये. जाय जाय सविता मी घरून आणतो पैसे अजून. नाही म्हण नको तू नाही म्हण नको. बाई 10,000 रुपये काही आहे शांताबाई? कुठून आणू मी 10,000 रुपये? काय काय तुझ्या करू काय कोणाच्या घरी? शांताबाईला पैसे दिले ते झाबरून 10,000 रुपये दिले की नाही दिले शांताबाईनं तर घे ना म्हणा. आता मला नको सांगू. झाबरून काय जमा नाही केले काय बायकोसाठी? त्याच्या बायकोची बापा भल्ली नोकरीवाली होती भले ठरण करत जाय. सविता कुठे निघाली? रोशनीची बाबा शांताबाई आली धावत पळत 10,000 रुपये म्हणे झाबरूच्या बायकोसाठी. काय झालं त्याच्या बायकोले? अरे त्याच्या बायको मिळाली नाही का डिलिव्हरीसाठी दवाखान्यात आणली. भल्ली हुशार आहे. जशी आपल्या पाशी पैसे देऊन ठेवले शांताबाईनं. शांताबाईची भावजी तर नोकरीवाली होती. तुम्हाला सांगतो रोशनीची बाबा पैसे जमा केलती माधुरीनं. हे झाबरूनं काय केलं चोरून बायकोच्या शांताबाई देऊन टाकले होते 10,000 रुपये. सविता मागचं राहू नको. गरज असेल तर दे दिले. झाबरू अर्धे कामात पडते आपल्या. आणि शांताबाई बी माहिती आहे ना तुले. जाय दे. शांताबाई कधी बी कामात पडते. सविता अक्कल नाही का तुले? कोणाच्या सुखात कामात नाही पडा पण दुखात पहिले कामात पडा. चल होय लवकर. आणि दे पैसे मापाशी मी नेऊन देतो. लय हुशार ना रोशनीची बाबा तुम्ही. म्हणजे महिना बदनाम करसान तुम्ही तर मोठेपणा करसान. असं कधी तर काही नाही. मी जातो पैसे घेऊन. सविता तुला जायसाठी असं बोलाच लागते. मला माहित आहे ना तुला जाऊ द्या लागते म्हणून. मिरू मिरू करायले. सुन बाई आण बरं चहा आण बरं. आली आली बाबा. बरं झालं बापा सून आहे घरांदी. नाही तर माझ्या बायकोनं मला एक टाइम जेवायला लावलं असतं आणि एक टाइम उपाशी ठेवायला लावलं असतं. अशी बायको आहे मी गुणाची. मॅडम ओ मॅडम पाहा ना मॅडम माझी बहीण पैशाची सोय करायला गेली. पाहा ना मॅडम मा बायकोला तपासा ना मॅडम. तिला लय त्रास होऊन राहिला हो. मॅडम या ना मॅडम. झाबरूजी पोट दुखून राहिलं झाबरूजी. माधुरी थांब ना नर्स येऊन राहिली ना. थांब 2 मिनिटं. झाबरूजी सांगितलं मी तिला येतो म्हणते. तुम्ही बोलू नका आता. तुम्ही धोका दिला मला. तुम्ही म्हणा मी पैसे जमा केले. माधुरी बेटा पाणी पितं काय? काही काहीच नाही पाहिजे आई. आई काहीच नाही पाहिजे आई. काही नसलं माधुरी त्रास होतच असते. माधुरी काही खातं काय? ठीक आहे झालं. मी ननद माय नवरा पैशाचे धावपाय करून राहिली आणि तू खातं काय पेतं काय घेतं काय करून राहिली तू? बाबाला अन्न बोलून माझ्या बाबापाशी दिले काय पैसे तू? तू टेन्शन नको घेऊ. मला माहिती आहे तू ननद पैशाची सोय करते. नाही केले तर मग आम्ही देईन. काही काळजी नको करू तू माधुरी. आई दवाखान्यात डॉक्टर तपासून नाही राहिला तरी म्हणतो तू काळजीच नको करू. या डॉक्टर साहेब सरका जातून तुम्ही. डॉक्टर साहेब या ना. थांब माधुरी डॉक्टर जवळ गेलो तुम्ही. डॉक्टरला म्हटलं माझ्या बायकोला त्रास होऊन राहिला. थांब माधुरी आता डॉक्टर येतात तुले गती घेऊन जातात. बेडवर नेतात तुले. शांताबाई याच्या पहिले बी सगळं बरोबर होते. शांताबाई आली की टेन्शन नाही मग. हा झाबरूजी तुम्ही किती चांगले आहे झाबरूजी. मामीजी लक्ष ठेवता माधुरीच्या इकडे. आलोच मी 10 मिनिटात. हा मी तर लक्ष ठेवायला. येऊ दे डॉक्टरला येऊ दे. देवा महादेवा आलो मी आलो त्या दर्शनाले आलो. एक लोटा पाणी टाकतो महादेवाच्या याच्या म्हणतात सगळं समस्या मिटून जातात. महादेवा आलो मी आलो. बायकोसाठी काही बी करतो मी. देवा माझ्या बायकोले लेकर आले काही नको होऊ देऊ. मोठ्या मुश्किलनं लग्न झालं मग. तुम्हाला माहिती आहे देवा बापा माहिती आहे तुम्हाला. पण घे माधुरी सगळं बरोबर होते की नाही. आता डॉक्टर साहेब आले तुझे बेडवर घेऊन जातात. झालं अर्ध्या घंट्यात डिलिव्हरी होते तुझी. टेन्शनचं काम नाही. बाकीचं मी सगळं पाहतो एक परी माधुरी. काही काळजी नको करू तू. आई समजलं मला पण दुःखाच्या वेळी कोणी कामात नाही पडत. मायबाप असो कोणी असो आई. पैशात कोणाला द्यायला पुरत नाही आई. आपला पैसा आपल्या कामात नाही पडत. काय कामात पाय असं म्हणते नेहमी देवाचं नाव घे. हा या डॉक्टर साहेब. पाय आले का आता पटापट धाचूर करतो आणि स्वयंपाक करतो. मग आईले फोन लावतो झालं काय बाळ म्हणून. सविता आई काय झालं? कोण धावत आले? सविता अरे
काय झालं? जाऊन बोले बरं, काय झालं? तर माझ्या सासूला धावत धावत आली. अरे, शांतीचा आवाज आला. सविता सविता म्हटलं. नाही नाही, शांतीचाच आवाज होता. अरे, काय झालं शांतीला? शांती, अरे बापरे, आई काय झालं काय मी? सविता, काय झालं त्या सासूले? बाबा, मला काहीच माहित नाही. नुसतं आली धावत धावत. आई धावून राहिल्या तर मला असं वाटते झाबरू मामाच्या बायकोची तब्येत सिरियस आहे वाटते. अरे नाही नाही शांताराम, हाच टाईम आहे आता तुले शांतीला सपोर्ट करायचा. त्यास शांती तुला माफ करीन भिंगरीच्या बद्दल. काय सोचून आले तुम्ही? काही नाही काही नाही. शांती, देवा पाय, पैसे जमा करून ठेवते ना मी. अरे बापरे, अरे बापरे, जुवात जुवाला. मी तर म्हटलं बाई, चिंतेच्या बापानं हा डब्बा बी गोल केला पैशाचा. चल चल, झाबरू भाग्यवान असतो, तकदीरवाला असतो. त्यात नशिबानं सापडले पैसे माझ्या घरातच. काय खरं बापा, काय झालं सांगा रे, पता नाही कोणाचाच. सविता, चल ये तुम्ही. आई सांगा तर खरी, काय झालं? झाबरू मामाले पोरगा झालं की पोरगी झाली? नाही ना बापा, अजून तर बेडवरच आहे बापा ते. अजून तर तिला तपासलं नाही डॉक्टरनं. डॉक्टर म्हणते पहिले पैसे जमा करा. शांती, मग तू चालली काय घरून पैसे घेऊन? झाबरूनं काय केलं मग? फक्त लेकरू पैदा करायचं काम केलं का त्यानं? पैसा तुला लावा लागते काय? हा, मलाच लावा लागते. काय म्हणणं आहे तुमचं? नाही सांगा ना, सांगा सांगा लवकर. मला टाईम नाही ऐकले. तुमचं म्हणणं काय आहे? मीच लावतो सगळा पैसा. अति काय त्या बापानं ठिलवून नाही ठेवली काही? 1 रुपया कधी नको नाही माझ्या घरचा, सांगतो तुले मी. लोकांच्या बायकेवर उठून देतं का पैसा मग? नाही ना अजून मला टाईम नाही बोलले आता. मग सांगतो ना तुम्हाला मी. तुम्हाला काय वाटते? तुमची पायली भरायची आहे ना अजून. थांबा ना तुम्ही. सविता, तो डब्बा खायचा होय? बाबा, पैशाचा डब्बा होतो. कोण? भावाले भावजाईले मदत करणं बहीणचं कर्तव्य नसते काय? तुम्ही कसे रात्री बेरात्री पैता बहीणच्या घरी? माय बहीण असं झालं, माय बहीण तसं झालं, मग त्याच्या भावाला आता गरज नाही आहे काय? रिकामा सावा गावांनी फिरते. डिलिव्हरी आली तर बायकोची, बहीणली परेशानी. पहिले वावरांनी पीक पाणी नाही झालं आणि त्याच्यानी चोरून लपून जमा केला हा पैसा हाही भवार उधळून देते. बाबा, ते झाबरू मामा ठेवूनच देतात. 1 रुपया तर ठेवत नाहीत ते. किती राहतं त्याने उसने घेतले, अजून वापस दिले. मला माहित आहे ना, तू त्याच्यातली सासूला साथ देणारी. ओळखलं नाही तुले बी. तुम्हाला बी ओळखलं बाबा आम्ही. तुम्हाला काय वाटते? आईले मी थांबून ठेवलं मनीषा साखरपुडा होईपर्यंत. नाही तर दाखवते आई तुम्हाला. तुमचं काय आम्हाला माहित नाही काय? चालले मोठ्या गोष्टी करायले. तुम्हाला तर बोलायची बी उजागरी नाही राहिली असं बायकोले. माहित पडलं. आता कोण तोंड लपत आहे? दाखवा ना तोंड कसं आहे तुमचं तर. आता नका तोंड लपू तुम्ही. एकदा जर माणूस डॅमेज झाला ना, तो कधीच चांगला होत नाही. बरोबर आहे तुमचं. बापासारखा पोरगा शिकला ना, बापाची सावली पोरावर पडणारच आहे. त्यासोबत बोलून राहिलो नाही मी. आणि तुला शोभते काय सासऱ्याला असं बोलणं? शोभते काय? सासऱ्याची लायकी पाहिजे, त्या लायकची. बोलली काय आजपर्यंत मी तुम्हाला कधी काही असं? आता पैता की कधी काही तोंड लपण्यासाठी? थांबा ना तुम्ही. पुरं तोंड उघडं करते आई. आईला टाईम भेटू द्या फक्त. सगळं धंदे तुमचे बंद करून टाकते. देवा, माधुरीची डिलिव्हरी चांगली होते. बिचारा झाबरू मामा, लय कदर येते झाबरू मामाची. चल आता झाबरू म्हणून आता काही टेन्शन घेऊ नको तू. काही कोणाची गरज नाही आपल्याला. पहिली वाटते इकडून पाहू दे ना, 2 बाताने मांग किती पैसा नेते काय नेते आकडा तर माहीत पडला पाहिजे. पुढे चलून शांतीले दाब्यासाठी हेच कामात पडेल महिले. तशी शांती दबते काय? असंच दाबा लागते तिले. अरे झाबरू, का रे? मी तर ऐकलं की माधुरीला दवाखान्यात नेलं. हा ना बाई, दवाखान्यात नेलं ना, म्हणून तर आलो महादेवाची आराधना करायसाठी. म्हणतात ना, 1 लोटा जल वाहिल्यानं सगळं समस्या हल होऊन जाते. महादेवाला 1 लोटा जल वाहतो मी आता. मग बायकोची सगळी समस्या हल करून टाक म्हणा. अरे ऐकते महादेव. झाबरू, काही टेन्शन नका घेऊ. डिलिव्हरी बाबू सगळे सैन करायला लागत असते अशी तकलीफ. पण महादेव ती रक्षा करते. जाय जाय, गर्दी नाही आज जाय. काय बरं भाई, असा नवरा मी तर म्हणतो सगळ्याच्या नशिबांती भेटो.
सांग, आपले नवरे करतील असे? बायकोले त्रास होऊन राहिला डिलिव्हरीचा तर मंदिरात आला व माय देवाले सांगायसाठी. देव ऐकते बिचाऱ्याचं. जय हे महादेवा, बायकोले त्रास नको हो देऊ. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. चला आता हार देतो घालून. महादेवा, आजपर्यंत कधी मंदिरात नाही गेलो, पण आज बायको खातीर लेकरा खातीर मंदिरात आलो. मग बायकोची तब्येत चांगली होऊ दे. चला आता पूजा ते करते बरोबर. माधुरी वाट पाहत असेल, झाबरूजी कुठे गेले, झाबरूजी कुठे गेले. देवा, महादेवा, माझ्या बायको एवढं दुःख नको देऊ. त्याच्यातलं अर्ध दुःख मला दे. तिने सुखी ठेव बाप्पा. या जगांती मला बायकोशिवाय कोणी नाही बाप्पा. हर हर महादेव. चला आता गळवा घेतो आणि जातो लवकर दवाखान्यात. मावशीबाई, जा बाहेर तुम्ही. हो हो डॉक्टर साहेब, हो डॉक्टर साहेब, माझ्या मुलीची काळजी घ्या. पण मावशीबाई जा बाहेर जा. भले सर रडतो डॉक्टर आहेत, प्रेमानं सांगतो तर ऐकत बी नाहीत. पैशात येतं कावरले आहेतच, पण स्वभावाने कावरले जात. चला सिस्टर, मला तर वाटते आता शांताबाई येईपर्यंत बाळ होऊनही जाते आणि झाबरूजी येईपर्यंत डिलिव्हरी तयार. देवा म्हणा पोरगा होते की पोरगी होते काय माहीत. होते म्हणा, पोरगाही झाला तर चांगला आहे, दुसरं मग काही हो. नाही तर भल्लं पहिले पोरगी झाली, भले पोराची वागतात बसायला लागते. देवा माधुरीला पहिला पोरगा होऊ दे जो. चला आता जमलं, आता टेन्शन नाही झाबरूले. आता बेडवर नेलं असेल तर काही सांगता येत नाही. नाही जाऊ दे, झाबरू आहेच पाशी. झाबरूची सासू आहे, माधुरीची आई आहे ना. आपण तर दूरच झालो, आई जवळची राहते ना. मी आली तर सोय तरी होऊन गेली. कुठे रिंकूची वाट पाहत बसतं. रिंकू येईन रिंकू येईन, का जबरदस्ती थोडी असते की जवाईवर पोरीवर. पोरी जेवण वगैरे पद्धती करत नव्हती का? हो डॉक्टर साहेब, पण 8-15 दिवसापासून काही अन्नच नव्हतं धकत जास्त. ठीक आहे ठीक आहे. कुठे गेले तुमचे मिस्टर? ते पैशाची सोय लायला गेली. खूप खूप पोट दुखून राहिलं, खूप पोट दुखून राहिलं. हो हो, धीर धरा धीर धरा. तपासलं मी, त्यांना भेटायचं आहे मला. नर्स, ते मावशीबाईला कॅबिनमध्ये बोला, आलोच मी. हो हो डॉक्टर साहेब, आता बोलावते. आई वा, अरे देवा, अरे देवा. मावशीबाई, त्रास थोडा सहन करावंच लागते, सर्व ठीक होईल. जा बोला मावशीबाईला, आलोच मी. हो हो सर. पेशंट तर खूप क्रिटिकल आहे. अरे देवा, काय झालं? मी म्हणा बरं, झाबरूजी, मी बाळ होऊ देत नाही आता. शांतताई म्हणे होऊ दे ना. मला कमजोर वाटत होतं अंदरून. सांग आता काय करू देवा, जगतो की मरतो मी आता, कोणाला माहित. हे लग्न झालं, अळान चोटायले, लेकरं व्हायची, लेकरं पैदा करायची घाई होते. शिकलेले लोक असं करत नाहीत. येले तर बस लग्न झालं की लेकरू. तसं येले जीवनच नाही जगता येत. देवा, मरतो की वाचतो. अरे देवा. असं वाटून राहिलं, कारण ते कधी कधी लेकराची किरकाळी ऐकू येते. झाबरूजी नाही आली ना, शांताबाई नाही आली अजून. देवा, शांताबाई येईपर्यंत बाळ झालं पाहिजे. मावशीबाई, हो ना, बोला डॉक्टर साहेब. झालं का लेकरू? मावशीबाई, त्यांचे मिस्टर कुठे? मॅडम, मला सांगत होतं चलते, मी त्या पोरीची आईच आहे. झालं काय पोरग झालं काय पोरग? अरे पोरगं आले मावशीबाई, तुम्ही त्या मावशी आल्या की डॉक्टरच्या कॅबिनमध्ये द्या पाठवून. ठीक आहे. झालं नाही काय बाळ अजून? नाही, पाठवून द्या लवकर. पण मॅडम, कोणीच नाही आलं ना अजून. फोन करा त्यांना लगेच. हे डॉक्टर लोक बी अलग राहतात. आता मला सांगायचं तर चलते ना, मी आजी जाऊ ना, घरी गेल्यापासून सगळं मलाच करावं लागते. माधुरीची आई कुठे गेले? माधुरीची आई आली शांताबाई आली. या इकडे याच वाड्याने शांताबाई या. हो आली. अरे माधुरीची आई, इकडून आला मी. शांताबाई, ते डॉक्टर आली होती, ते म्हणे मिस्टर कुठे आहेत म्हणे, म्हणजे झाबरूजीच ना. हा माधुरीची आई, काय म्हणे, झाली का डिलिव्हरी? काय मी झाली की नाही झाली तर त्याने म्हटलं, मी म्हटलं आजीचा म्हटलं, त्या पोरीची आईचा म्हटलं, मी सांगा म्हटलं पोरगं झालं की पोरगी झाली. तर ते म्हणत बा त्यांना पाठवून द्या म्हणत कॅबिनमध्ये डॉक्टरचे. पैसे जमा करा लागत असते.
माधुरीची आई, तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका. पैसे आणले मी आता. कोणत्याच गोष्टीचे टेन्शन घेऊ नका आता. सगळं बरोबर होते. हा शांताबाई, मी म्हटलं बरं माधुरीले तू टेन्शन घेऊ नको, ती ननद आली की सगळं बरोबर करते. झाबरू कुठे गेला? ते म्हणत मी मंदिरात कुठं जातो म्हणत बा. नाही त्यांनी सांगितलं मी येतो म्हणत लवकर देवाला प्रार्थना करून, असं म्हटलं त्यानं, पण अजून नाही आले. जा बरं तुम्ही कॅबिनमध्ये काय म्हणते डॉक्टर साहेब तर. हा हाडा बाजारा पैसे द्या तुम्ही, पाहिजे बरोबर. नाही नाही, पैसे व्यवस्थित सांभाळ तुम्ही. दाखवा आणि जा या तुम्ही भेटून डॉक्टरले. माधुरीला म्हटलं बरं मी, तू काही टेन्शन घेऊ नको, ती ननद आली की सगळं बरोबर करते. पोहून घे. पैशाचा डब्बा आणला का नाही, आणि डब्बा बी भारी भारी आहे. लय मोठे पैसे आणले वाटते. मी त्याला माहिती आहे ना, शिजर होते की नॉर्मल होते. चांगलं झालं बाई शांताबाई यायसोबत. माधुरीचा नवरा पाहिनं 2 बसला कुठे तर अजून पत्ता नाही. बरं झालं बाई नाही. आता आलं, आता खुशी खूप ऐकायला भेटते. मला तर वाटते माझ्या सासून ना ते याचा डब्बाच बोलायला वाटते माझ्या सासऱ्यापासून. अरे मामीजी, खुश आहे माझी सासू. झाली वाटते डिलिव्हरी. मामीजी, झाली का डिलिव्हरी? नाही ना झाबरूजी, झालीच नाही अजून. तुम्हाला बोलवायला आलते डॉक्टर साहेब. कुठे गेलते तुम्ही? अरे मला लय अर्जंट काम होतं. शांताबाई आली काय? झाबरूजी आता टेन्शन नका घेऊ. शांताबाईने सांगितलं हा बाय पैशाचा डब्बाच आणला त्यानं. नाही नाही, मी म्हटलं का नाही, माझी बहीण असली की मला काहीच काळजी नाही. कुठे शांताबाई? डॉक्टरच्या कॅबिनमध्ये जायला. जा ना तुम्ही. हा ठीक आहे जातो मी. पैसे सांभाळून ठेव जा. मी बसतो या पलंगावर, कोणीच काही नाही करत. जा तुम्ही आरामात. लवकर मला खबर दे जा, पोरग झालं की पोरगी झाली आहे. हा हा हा, काही काळजी नका करू, सगळं बरोबर होते. चला आता बसतो मी इथे वाट पाहत. पण घे बरं झालं का मी माधुरीच्या बाबाला पैसे होऊन बोलावलं नाही. आता ते पैसे मला घरी कामात पडतात. तिच्या पोटा मोठा लड्डू मड्डू करायला अजून काही लागलं का तिथं. आता तर मला वाटते माधुरीच्या बाबाला फोन करा या म्हणून, झाली पैशाची सोय. पण घे मी हुशारी कामात पडली की नाही. जवाई संग, जवायच्या बहीण संग अशी हुशारी करायला लागते. अरे डॉक्टर साहेब, या मावशी भैया. काय झालं आमच्या पेशंटचं? डिलिव्हरी वाटत नाही काय? हो हो, चेक केलं मावशी बहिणी तुमच्या पेशंटला. तुमचा पेशंट अंदरून खूप वीक आहे. डॉक्टर साहेब, आता एवढं मोठं बाळ बागवणं 9 महिने 9 दिवस पोटांनी, वीक नाही होईन काय, स्ट्रॉंग बनीन काय? तुम्ही ऐकून घ्या माझं पहिले. सांगा ना, ऐकायलाच आली मी. तुमच्या पेशंटची डिलिव्हरी करणं खूप रिस्क आहे. नाही तर तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात नेऊ शकता. काऊन डॉक्टर साहेब, आतापर्यंत तुम्ही आमचा टाईम वाया गमावला. आता म्हणता की दुसऱ्या दवाखान्यात नेऊ शकता. अजिबात दुसऱ्या दवाखान्यात येत नाही मी, आणि तुमच्याच दवाखान्यात करीन. आणि तुम्ही असं तसं समजू नका, तुमच्या नावाची कंप्लेंट करून नाही तर मी. तुम्ही पैशासाठी आम्हाला लय परेशान केलं. तुमची सगळी पैशाची अरेंजमेंट केली मी. पहिले तुम्ही पेशंटले पहा, खुर्चीने बसू नका तिथे. मावशीबाई तोंड सांभाळून बोला. अरे तोंड सांभाळून बोला काय? किती घंट्यात आमचा पेशंट तरफडला. काय म्हटलं तुम्ही? पहिले पैसे जमा करा. जीव गेला तर कबूल, पण तुम्ही पहिले पैसे तोडता. तिला बेदम फळ दिलं, तरफळू. आता म्हणता दुसऱ्या दवाखान्यात नाही, तुमचा दवाखाना बंद करून टाकणारी भूमी तर. पेशंट पोहते पहिले मला, आणि तुम्ही समजू नका. गरीब लोक आहे तर काही फायदा घ्या म्हणून. गरीब बी उठून उभं करतात बरं, लक्षात ठेवा तुम्ही. शांताबाई, काय झालं? कोण सांगितलं तुला या दवाखान्याचं नाव? मोठं म्हणत मोठं हॉस्पिटल आहे. काय सोय आहे या दवाखान्याने रे? कोण शांताबाई? काय झालं? काही नाही झालं. पाय काय म्हणतात ते. ठेवा म्हणते, नाही दुसऱ्या दवाखान्यात ते. तब्येतले नाजूक आहे म्हणते माधुरीची. आणि तुम्ही अजून लक्षात ठेवा, आमच्या पेशंटचं जर कशानं काही झालं तर पूर्ण जबाबदारी तुमची राहील. काऊन की 2 तास झाले आम्ही आणून दिले. कोणत्याही दवाखान्यात नियम असतात, जास्त सिरियस पेशंट असला डॉक्टर साहेब हातचा पेशंट टाकून पेशंट तपासते. पण तुम्ही पैसा मोठा दाखवला. पैसा जमा करा. तुमचेच बोल होते हे तुमचे नर्सचे. लक्षात ठेवा तुम्ही. शांताबाई, चल माधुरी भाषे, चल, घेऊ नको तू, सगळं बरोबर होते. नर्स हो, आली डॉक्टर साहेब आली. आयसीयू मध्ये टाका त्यांना. आलोच मी. हो डॉक्टर साहेब हो. अरे देवा, पोट दुखून राहिलं. अरे देवा. माधुरी, शांतते. खूप त्रास होऊन राहिला मला. शांतते. माधुरी, तू हिम्मत धर. तू हिम्मत नको सोडू ना. तू हिम्मत सोडशील कसं होईन मग अशानं? ती बीपी कमी जास्त होऊन जाईल. बाळाला त्रास होईल, तुला त्रास होईल. माधुरी, मी आलो ना, काळजी नको करू. मी म्हणू का नाही, मी होऊ देत नाही बा, होऊ देत नाही. तुम्ही ऐकलं नाही. असं नसतात म्हणत माधुरी. जे झालं ते जाऊ दे ना. आता हिम्मत धरतो. काही आणू का प्यासाठी तुले? नाही मावशीबाई, तुम्ही बाहेर थांबा.
मावशीबाई बाहेर थांबा तुम्ही. का हो मॅडम, आम्हाला म्हणता बाहेर थांबा बाहेर थांबा, अजून तुम्ही पेशंटची काही तर सोय नाही केली. पळेलच काय पेशंट. मावशीबाई तुम्ही डॉक्टर आहे काय? डॉक्टरने तपासलं, आता मला आयसीयूत ठेवावं लागते. माहिती आहे का तुम्हाला काही? जा तुम्ही बाहेर बसा. आणि तुम्हाला सांगतो आमच्या पेशंटची सोय करा तुम्ही. का बी लागला नाही पाहिजे. धमक्या नका देऊ तुम्ही. नाही तर पेशंट घेऊन जा. घेऊन कसा जाईल? दवाखाना बंद करून टाकी. झाबरू चल बाहेर बसू आपण. करू दे सोय करू दे काय करतात तर. मॅडम पाहिजे मा बायकोले. एकोलची एक बायको आहे माई. जा बरं तुम्ही. मावशीबाई यांना पण घेऊन जा. झाबरू चल झाबरू, काही काळजी नको करू. त्या देवावर विश्वास ठेव, देव सगळं बरोबर करते. झाबरू तिच्या सांगू नको तब्येत जास्त सिरियस आहे म्हणून. नाही नाही शांताबाई, शब्दच तर वापरू सिरियस तू. नाही बस तिच्या आईला. अरे झाबरूजी झालं का बाळ? नाही आता होतेच म्हणजे थोड्या वेळात. पण घ्या मंडळी, पाहिलं ना तुम्ही तुमच्या सोबत असं घडत असेल. अजिबात ध्यान असते लागत डॉक्टर लोकांले. गरीब आहो म्हणून आपण काही असं थोडी राहिलं पाहिजे. नाही नियम तो नियम सगळ्यासाठी लागू ठेवावा लागते. तर आपल्यापाशी खूप कमेंट आले. चला आपण नावं घेऊ. माधुरीचं उद्या काय आहे काय नाही तुम्हाला दाखवतोच. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. चला मग. काही जण कमेंट करतात उद्या आमचा लग्नाचा वाढदिवस आहे पण नाव दिलं नाही. मग शांताबाई नाव कसं घेईल? नाव करा. रुपाली अनिल साखरे, प्रवीण पोटे, पूजाताई सोईतकर, ज्योतिताई पाटील पैठण, अर्चनाताई वानखडे, श्वेताताई गावंडे, अर्चना सूरज बालपांडे, राधा अंकुश सिरसाट, सुशीलाताई वानखडे, शौर्य धांडे अकोला, सौ काजल शुभम शास्त्री पुणे. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. राधाताई शिरसाट शेवगाव, ओम चौधरी चंद्रपूर, अंकिता मनसुटे, सीमाताई जितेंद्र गायकवाड धुळे. चला मग नावासहित कमेंट करा. ज्यांना आपल्या व्हिडिओमध्ये नाव पाहिजे असेल त्यांनी पण नावासहित कमेंट करा. आपण त्यांची नावं उद्या घेऊ. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटू मग नवीन विषयासोबत नवीन भागात. स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या.